जय महाराष्ट्र मित्रांनो. सह्याद्रीमध्ये पाहिलेली भोळी बाबडी पण देवासारखी माणसं. रायरेश्वरला ट्रेकिंगला गेलेलो होतो आणि ते 7 रंगाची माती आहे ती पाहून येत असताना उन्हाचा तडाखा लागला आणि पाणी संपलेलं होतं आणि दूरवरती एक तिथं झोपडी दिसत होती. त्या झोपडीच्या दरवाजाजवळ एक म्हातारी बसलेली होती आणि म्हटलं आता या म्हातारीला पाणी मारायचं. इतक्यात काय झालं, त्या म्हातारीनं ओरडली, ए पोरांनो इकडे या म्हणली, माझ्या घरी या म्हणली, माझ्या घरी या. आम्ही म्हणलो हिला कसं कळलं आपल्या मनातलं. मग तिथं जातोय, आजी म्हणलं जरा पाणी द्यावं. पाणी काय नाही म्हणलं, तुम्ही माझ्या घरात या म्हणली पहिला. मी म्हणलं का हो? म्हणलं आज महाशिवरात्र आहे आणि आज दान धर्म करायचा असतो. मी सकाळपासून विचार करते कुणाला काय द्यावं, कुणाला काय द्यावं, आणि तुम्ही तिघं यायला लागलाय म्हणले बघा. आणि महाशिवरात्र आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे म्हणले, तुम्ही माझ्या घरात यायचं आणि चहा पिऊन जायचं म्हणले. आम्ही तिघं एकमेकांकडे बघायला लागलो, अरे असं कसं काय, आपल्याला पाणी पाहिजे हीच म्हणते माझ्या घरी चहा प्यायला या. इतका आग्रह केला की आम्ही आज जायला तयार नव्हतो. शेवटी तिच्या आग्रहाचं म्हणजे मान राखून आम्ही तिच्या घरामध्ये गेलो. पडकं घर मित्रांनो, सगळं असं भिंती पडलेल्या होत्या, पण त्या घरामध्ये इतकी प्रसन्नता होती ना, तुम्ही रायरेश्वरला गेल्यानंतर ते अनुभवा. आणि तिच्या घरात चूल नाही, म्हणजे गॅस नाही, काय नाही, छोटासा दिवा, आणि तिनं चूल पेटवली. चूल पेटवून तिच्यावर तिनं चहा ठेवला. घरामध्ये दूध नाही आणि तिनं कोरा चहा आम्हाला आणून दिला. आणि ते आम्हाला इतकं कसं तर वाटत होतं की मावशीला म्हणत होतं, मावशी कशाला करायला लागलाय, कशाला करायला लागलाय. नाही म्हणली, आज घेऊनच जायचा माझ्या घरातनं चहा. मग आम्ही चहा पेला आणि चहा पेताना बरं का आम्ही तिथं 10 ते 15-20 मिनिटं त्या घरामध्ये होतो, त्या झोपडीमध्ये. तिथे इतक्या गोष्टी आम्ही शिकलो बरं का त्या 15 ते 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये, की ह्या आजीकडे, त्या आजीची मुलं मुंबईला राहत होते आणि ती घरामध्ये एकटीच असायची. इतकं शिकलो बरं का तिच्याकडनं त्या 15 मिनिटाच्या कालावधीमध्ये, की ज्या म्हातारीचं उत्पन्न नाहीये ती सुद्धा दान धर्म करते, चहा पाचते येणाऱ्या जाणाऱ्यांना. म्हणजे किती तिचं मन हे संस्कारी असेल विचार करा. आणि तिनं आम्हाला कोरा चहा आणून दिला. आणि चहा देताना ती काय म्हणली माहितीये का, की दान धर्म जो करतो ना तिचं हृदय आणि मन प्रसरण पावतं, म्हणजे मोठं होतं. आणि मोठं झाल्यामुळे तिची ताकद वाढते, त्याच्या आंतरिक शक्ती वाढते, मनाची डिवाईन एनर्जी वाढतं थोडक्यात. आणि त्याला खूप साऱ्या गोष्टी ब्रह्मांड देतो असं ती बोलली. आणि तिथं तुम्हाला लॉ ऑफ युनिव्हर्स अट्रॅक्शन ट्रिगर झाला त्या म्हातारीच्या बोलण्यातून, आणि तो पुढे जाऊन मी वापरला. तर अशी ही सह्याद्रीतली भोळी बाबडी माणसं आहेत. तर रायरेश्वरमध्ये तिथं कोरा चहा पिला आणि तो कोरा चहा पिल्यानंतर इतक्या गोष्टी जीवनामध्ये शिकल्या की विचारू नका. धन्यवाद.